आपल्या पहिल्या भाषणामुळे ट्रोल झालेले पार्थ पवार यांनी अखेर आपलं मत न्यूज 18 लोकमतकडे व्यक्त करत मी भाषणापेक्षा कामाला जास्त महत्त्व देतो असं म्हटलंय। पार्थ पवार यांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं वडगाव मावळ इथं त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलं। प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थदादा आपल्या सोबत आहे, पण त्यांच्याकडनं जाणून घ्या। पार्थदादा, प्रचंड तुम्हाला लोकप्रियता आणि सगळे तुमच्यावर प्रेम करतायत, कसं उत्तर द्यायला? हे प्रेम सगळे वर्षानुवर्ष आमच्या परिवारावर देत आलेत आणि तेच प्रेम मला मिळतंय, म्हणजे त्याच्यामुळे काय नवीन नाहीये। लोकांना आवडतंय की तरुण नेता मावळमध्ये आलाय आणि काहीतरी चांगलं काम करून दाखवणार आहे, तर त्याचंच एक्साइटमेंट चालू आहे आणि निवडून आल्यानंतर नक्कीच ते काम करून दाखवायचं आपल्याला, तोच प्रयत्न राहील। अर्थात कामावर फोकस दिसतोय तुमचा, भाषणामुळे तुमचे ट्रोल झाल्याचं दिसतंय, काय नेमकं सांगा? भाषणामध्ये ट्रोल होतंय ते ठीक आहे, लोकांना काय माझ्यावरती बोलायला नाहीये म्हणून तो ट्रोल सुरू झालाय, पण माझं फक्त एकच म्हणणं आहे की बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं। आणि एकंदरच त्यांची लोकप्रियता बघता त्यांचं जे प्रचारात आहे त्यांनी आघाडी घेतल्याचं स्पष्ट दिसतंय। निखिल करंदीकर गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, मावळ। तिकडे लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसं तसं गाठी भेटींचा सिलसिला सुरू झाला आहे। आज सकाळपासून शरद पवार यांना भेटण्यासाठी रांगच लागली होती। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली। पवारांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली। आगामी निवडणुकीत मोदींच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। तसंच तब्बल 26 वर्षांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते अनिल गोटे। तेलगी प्रकरणावरून शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यामध्ये टोकाचं वितुष्ट निर्माण झालं होतं। राजकारणात कोणी कोणाचा जास्त काळ शत्रू नसतं असं अनिल गोटे यांनी नंतर पत्रकारांना सांगितलं। यानंतर रवी राणा आणि नवनीत कौर राणा यांनी सुद्धा मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली। आणि जी माहिती आहे त्यानुसार रवी राणा यांनी शरद पवार यांच्याशी सविस्तर बातचीत केली। अमरावती लोकसभेसाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी केल्याचं कळतं। ही जागा आपल्याला मिळावी अशी मागणी स्वाभिमानी पक्षानं राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांच्याकडेही केली आहे आणि या जागेच्या पारंपरिक दावेदार मानल्या जातात त्या नवनीत कौर राणा, ज्या आजपर्यंत निवडून आलेल्या नाहीत, मात्र तरीही त्या सातत्यानं इथं निवडणूक लढवत आहेत। युवासेना पार्टीच्या पक्षावर, युवासेना पार्टीच्या चिन्हावर उभं राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पाठिंबा देत आहे, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो होतो आम्ही की एक अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी, अमरावती जिल्ह्याच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी जी साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांना भेटून चर्चा झाल्या की कशा पद्धतीचं इलेक्शन, कशा पद्धतीनं रणनीती असली पाहिजे। स्वतः पवारसाहेब तिथे 2 दिवस येणार आहे। यावेळी स्थानिक हा सगळ्यात मोठा मुद्दा राहणार आहे की आम्हाला जर काही दुर्घटना, काही परेशानी, काही समस्या, काही विकास आलं तर आम्हाला आमचा स्थानिक हा व्यक्ती हवा आहे, आम्हाला बाहेरचा पार्सल हा नकोच आहे। म्हणून त्या विषयाला घेऊन आज आमच्या चिखलदराचा मुद्दा आहे, लोणावाला झाला, खंडाळा झाला, महाबळेश्वर झालं, हा सगळे स्थळ जर आपण पाहिले त्याच्यापेक्षाही सुंदर स्थळ आमच्या पाशी आहे, तो आहे चिखलदरा स्थळ।